तिकडे टिटवाळा ड्रग्ज प्रकरणातली अपडेट येते। टिटवाळ्यात पकडलेली ड्रग्ज पेडलर अश्विनी पॉलने तपास यंत्रणांपासून वाचण्यासाठी कचऱ्यात ड्रग्ज फेकलं होतं अशी माहिती समोर येते। अश्विनीला पोलिसांनी अतिशय शिताफीने अटक केली। अश्विनी राहत असलेल्या घराची माहिती मिळताच पोलिसांनी बारकाईने पाळत ठेवली। पालिका अधिकारी असल्याचं भासवलं आणि पोलिसांनी या भागात सर्वे सुरू केला। तिच्या घरापर्यंत मग पोलीस पोहोचले। अखेर वरिष्ठांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यावर पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकला। अश्विनीचा लिव्ह इन पार्टनर तिला ड्रग्ज पुरवत होता, त्याची विक्री ती करायची। तब्बल 6 कोटींचं ड्रग्ज तिने कचऱ्याच्या डब्यात लपवलेलं। पोलिसांनी छापा टाकला असता सगळं घर शोधलं आणि ड्रग्ज सापडत नव्हतं, पण अखेर पोलिसांचं लक्ष कचऱ्याच्या डब्याकडे गेलं आणि अश्विनीचं बिंग फुटलं। सोबत या ठिकाणी याच सोसायटीतील काही रहिवासी आहेत। हो, पोलीस लोक आले होते। 2-4 दिवस इथं फिरत होते वेशांतरमध्ये। आपल्याला काय ते KDMच्या कामामुळे आलेले आहे म्हणून सांगितले। माझं इकडं पण एक महिला आली, मॅडम बोलते तिथं तुम्ही लसीकरण वगैरे घेतलेलं आहे का पहिला? हो म्हटलंय। त्याच्यानंतर ते निघून गेले। आपल्याला 2 दिवसानंतर कळाले इथं मग महिलांना असं ड्रग्जचं कामं करताना उचलून नेलेलं आहे। त्याच्यानंतर आम्हाला खळबळ झाले। इथली नागरिक सगळे घाबरून गेले। रूम भाड्याने देताना प्रथमतः तर सर्वांनी सोसायटीमध्ये त्याची नोंदणी करायला पाहिजे आणि पोलीस व्हेरिफिकेशन करायला पाहिजे। तात्काळ कॉम्बिंग ऑपरेशन करून अशा प्रकारे ज्या घटना घडत आहेत यावरती आणखी सखोल चौकशी करून संबंधित जे कोणी गुन्हेगार आपल्याला सापडतील त्यांच्यावरती तात्काळ ॲक्शन घेण्याचं आम्ही पोलिसांना कालच निवेदन दिलेलं आहे। कॅमेरामन अभय त्रिपाठीसह सुरेश काटे, ABP माझा, टिटवाळा, कल्याण। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।